आज 16 सप्टेंबर आपल्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालं। आजपर्यंत मी किती पैसा कमवला, आजपर्यंत मी का मनसेच्या बाजूने बोललो, का आजपर्यंत मी बाकीच्या पक्षांवर टीका करत आलो आणि इतर कामं सोडून मी आज ह्या फील्डमध्ये कसा आलो आणि हे फील्ड माझ्यासाठी सेफ आहे का, या सगळ्या गोष्टींविषयी मला तुमच्याशी बोलायचं मित्रांनो। जे काही निघणार आहे अत्यंत मी खरं सांगतो हृदयातून निघणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर मला असं वाटतं तुम्ही बघा, जर का तुम्हाला इंटरेस्ट नसेल या सगळ्या गोष्टींमध्ये तर आता तुम्ही स्किप करू शकता। पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या आजपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये कधी पाहिल्या नसतील, तुम्ही ऐकल्या नसतील की एका यूट्यूबर बरोबर पण अशा गोष्टी घडतात। आजपासून 1 वर्ष आधी 16 सप्टेंबरला मी व्हिडिओ बनवला होता। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटाचा एक रिव्ह्यू केला होता। मी फिल्म एडिटर म्हणून काम करत होतो। फैजल माडिक म्हणून व्हिडिओ एडिटर फिल्म एडिटर आहे, ज्यांनी आता दशावतार एडिट केला, आता परत आरपार एडिट केला, या फिर बऱ्याच मोठ्या मोठ्या फिल्म त्यांनी एडिट केलेल्या आहेत। त्यांच्याकडे मी शिकलो आणि मग फिल्म एडिटिंग मी स्वतंत्र नंतर माझ्या एका स्टुडिओमध्ये करत होतो। तिकडेच बसून मी व्हिडिओ बनवला होता 1 वर्षापूर्वी आणि तो व्हिडिओ 5,000-6,000 लोकांनी बघितला आणि नंतर मला कुठेतरी एक बळ मिळालं की आपण हे करू शकतो आणि नंतर 1 नंबर नावाचा चित्रपट आला। राजसाहेबांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे का वगैरे अशा चर्चा चालू होत्या आणि मी त्याच्यावर रिव्ह्यू केला तर बऱ्याच जणांनी मला चांगला प्रतिसाद दिला। मला बोलले की राज ठाकरे साहेबांवर तू बोल। आता बघ कसं आहे, राजसाहेब मनसे ह्याचं नातं हे माझं आधीपासून होतं, त्याच्यामुळे माझ्या मनातून सगळ्या गोष्टी त्या बाहेर आल्या होत्या। मी आधी मनसेमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत होतो। चित्रपट सेना असेल मनसेची किंवा मग विद्यार्थी सेना याच्यामध्ये मी कार्यरत होतो आणि स्लम एरियामध्ये असल्याने मला सगळ्या गोष्टी मला असं वाटतं जवळजवळ जे सोशली प्रॉब्लेम्स जे जास्त फेस करायला लागतात समाजामध्ये, जो एक गट असतो तो म्हणजे स्लममध्ये राहणारा आणि त्याच्यामुळे मला ते प्रॉब्लेम्स माहीत होते आणि या समाजात बदल एकच नेता करू शकतो असं मला असं वाटतं। माझ्यासारखे बरेच लोक होते तेव्हा, तरुण लोक आत्ताही आहेत आणि म्हणून मी राजसाहेबांच्या मनसे पक्षात काम करत होतो। मग काही कालांतराने कामामुळे मी सगळ्या गोष्टी सोडल्या होत्या, राजकारण सगळं सोडलं होत्या। पण जेव्हा मित्रांनो ते आपलं काय ते आंदोलन झालं होतं हनुमान चालीसाचं, तेव्हा मला आदल्या रात्री उचललेलं होतं पोलिसांनी आणि मी कोर्टामध्ये दुसऱ्या दिवशी हजर झालो होतो। म्हणजे मनसेसाठी अंगावर केसेस घेतलेला मुलगा आहे मी। काही लोक बोलतात की अरे बाबा रे तू काय इथं बसून बोलतोस, तुला काय माहिती आहे, घंटा माहिती आहे। सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला आणि शेवटी हे मी गाठलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं मी बोलतो त्याच्यामुळे आणि मी ती तयारी सगळी ठेवत असतो आणि सगळ्या गोष्टी करत असतो। इन्कम माझी किती आहे या सगळ्या गोष्टींवर पुढे बोलणार आहे। कोणी मला मदत केली आहे, कोणी मला पैशाची ऑफर दिली आहे, कोणी मला सांगितलं बाबा रे आमच्या पक्षाच्या बाजूने बोल, सगळ्या गोष्टी पुढे सांगतो। त्याच्यानंतर 1 नंबर चित्रपटाचा रिव्ह्यू केला आणि चांगला रिस्पॉन्स आला। मग नंतर निवडणुका लागणार होत्या, राजसाहेबांचा प्रचार चालू होता। मनसे हा एकमेव पक्ष जो असा आहे जो सत्तेत आला नाही आहे। जेव्हा आला नाशिकमध्ये तेव्हा जे नाशिकमध्ये काम झालं आहे मला असं वाटतं कुठल्याच राजकीय पक्षाने केलेलं नसेल। राजसाहेबांचे ब्लूप्रिंट असेल याला पण मी इम्प्रेस होतो, कारण मी वाचली आहे स्वतः ब्लूप्रिंट। हे काम होऊ शकतं का आणि ते कसं होऊ शकतं या सगळ्या गोष्टींची उत्तर मला राजसाहेब या एकाच नेत्याकडून मिळत गेली आणि त्याच्यामुळे मी मनसे या पक्षाला बोलू शकतो मी बांधील होतो। आणि एक 100% खरं होतं की बाबा रे जर का समाजात बदल करायचा असेल तर राजकीय पक्ष निवडावाच लागेल आणि त्या दृष्टिकोनातून मी कार्यरत होतो कार्यकर्ता म्हणून। पण नंतर मग काही गोष्टींमुळे पक्ष सोडावा लागला कामामुळे। पण नंतर मी विचार केला की पक्षासाठी मी काय करू शकतो, म्हणून मी हे व्हिडिओज बनवायला सुरुवात केले। तेव्हापासून आज 1 वर्ष झालं मी राजसाहेबांबद्दल बोलतो। काही लोक बोलतात की जो राज ठाकरे असं तो राज ठाकरे तसा, पण बघा कसं आहे, नेता हा वाईट असतो हे असं बोलताच येणार नाही। कुठलाच नेता वाईट नसतो, नेत्याची भूमिका वाईट असते आणि त्याच्यामुळे जी परिस्थिती असते तेव्हा त्या परिस्थितीनुसार भूमिका हे नेते घेत असतात। मग तो भाजपचा नेता असो, मनसेचा असो, शिवसेनेचा असो, कुठलाही काँग्रेसचा असो। आणि त्याच्यामुळे जो त्यातल्या त्या राजकारणात कुठला नेता साफ आहे हे जर का आपण पाहिलं तर मला असं वाटतं उत्तर मिळेल एक म्हणजे राजसाहेब ठाकरे। राजसाहेब ठाकरे यांनी जर का राजकारण केलं असतं ना तर मग एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री बनतात तर राज ठाकरे का नाही, हे असे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात खेळ मांडत होती आणि म्हणून मी विचार केला नाही, राज ठाकरे नावाचा जो व्यक्ती आहे त्याला कोणीतरी दिलेलं नको आहे, त्याला स्वतः निर्माण करायचं आहे आणि त्याच्यामागे मला असं वाटतं तरुण पिढीने उभं राहावं आणि म्हणून मी हे व्हिडिओज बनवत गेलो। बऱ्याच जणांनी मला चांगला प्रतिसाद दिला, काही मग जे पक्षाची भूमिका मांडत असतात ते माझ्या विरोधात होते, पण तरी त्यातल्या त्यात काही भाजपचे लोक स्वतः मला पाठिंबा देत होते की नाही कुणाल तू बोलतोस, करतोस, छान करतोस, पटतात आम्हाला, पण आमची जी पक्षाची मतं असतात ती आम्हाला मांडावीच लागणार आणि त्याच्यामुळे मैत्री एका बाजूला आणि पक्ष एका बाजूला। मी म्हटलं ठीक आहे सगळ्या गोष्टी। त्यातल्याच माझ्या काही मित्रांनी सांगितलं की वर बोलू का तुझ्याशी, तू आमच्या पक्षासाठी बोलशील का, असे बरेच, मी भाजपचं नाही सांगत आहे, बाकीचे कुठले पक्ष, आता जर XYZ मला नाव नाही घ्यायचं आहे, त्यांनी मला सांगितलं की आमची सेल असते सोशल मीडियाची वगैरे त्यासाठी काम करशील का वगैरे। मी म्हटलं नाही बघ,
मी हे काय पैसे कमवायसाठी म्हणून इथं करत नाही आहे. मी जे बोलत असतो ते माझ्या मनातून निघत असतं आणि जे खरं आहे ते मी बोलत असतो. आणि त्याच्यामुळे जर का उद्या मी पैसे घेऊन कडकून काम केलं आणि जर का हे बोलत राहिलं तर माझ्या मनाला वाटेल अरे मी खोटं बोलतोय. तर त्याच्यामुळे मला ते करायचं नाही आहे. आणि ह्याच गोष्टी मग पुढे भरपूर अशा ऑपॉर्च्युनिटी आपण बोलू शकतो अशा आल्या. मध्यंतरी माझा जॉब सुटला. का जॉब सुटला त्याचं मी कारण मध्यंतरी मी सांगितलं की एडिट इंडस्ट्रीमध्ये काम नाही आहे, एडिटर लोकांना त्रास आहे भरपूर आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. तो वेगळा विषय राहिला. पण नंतर मला असं वाटलं नाही हे मला करावंच लागेल. कारण मित्रांनो आज मराठीमध्ये जर का पाहिलं तर कोणीही मोटिवेशन देत नाही, कोणीही अशा गोष्टी सांगत नाही की मराठी माणूस हा खत्रेमध्ये. सगळे सांगतात हिंदू खत्रेमध्ये. मला असं वाटलं नाही मराठी खत्रेमध्ये हे सांगणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी मी ऐकत आलो हिंदू खत्रेमे, पण मराठी विषय कोणीच बोललं नाही. जो मराठा ज्याने या अर्ध्या भारत देशावर राज्य केलं, अर्ध्यापेक्षा जास्त आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं, त्या मराठी माणसासाठी त्या मराठी भाषेसाठी बोलणारं कोण नाही. म्हणून मला असं वाटलं की बोलावं. आणि मी उद्याही सांगतो तुम्हाला मला कितीही पैसे मिळू देत, कितीही कोणी लालच देऊ देत, मी मराठीच्या विरोधात राजसाहेबांच्या विरोधात कधीच बोलणार नाही. कारण राजसाहेबांची भूमिका मला पटते. उद्या जर राजसाहेबांची भूमिका पटली नाही तर मी स्वतः त्याचा राग व्यक्त करेल आणि मग त्याच्यानंतर पुढची गोष्ट होईल. पण मला असं वाटतं राजसाहेब हे कधीच चुकीचे निर्णय घेऊ शकत नाही. जर त्यांना घ्यायचं असतं तर आत्तापर्यंत राजकीय पटलावर ते मुख्यमंत्री आणि बोलतात ना देशाच्या राजकारणात असते. पण मला एवढा विश्वास आहे तो माणूस तसा नाही आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या बाजूने बोलत असतो. आता विषय राहिला मित्रांनो मी पैसे किती कमवतो. मित्रांनो माझी जी सॅलरी होती ना 30,000 माझी सॅलरी होती. त्याच्या अर्ध्याच्या बोलू शकतो ना त्याचा 3 भाग केला तर 1 भाग एवढी सॅलरी मी यूट्यूबवरून महिन्याला कमवतो. ती पण रडत कडत. मी तुम्हाला खरं सांगतो स्वामीन शपथ सांगतो मी, साईबाबा शपथ सांगतो, माझ्या बाजूला साईबाबा आहेत. कधी कधी ती अमाऊंट पण माझी होत नसते जी मला ती मिळणार आहे. कसं असतं ना त्याच्यामुळे मग मी लोकांना बोलतो की मला तुम्ही मदत करा. जेव्हा मी सुरुवात करतो तेव्हा मला पैशाची कमतरता होणारच हे मला पण माहीत होतं. पण मी तरी पण म्हटलं नाही हे करायचं आहे, लोकांना जागृत करण्याचं काम मला करायचं आहे. कारण इतर पाहिलं यूट्यूबवर सगळ्यांनी फक्त आपण हे घ्या, ते खरेदी करा, हे करा, ते करा असेच व्हिडिओ बनवतात आणि त्याच्यामुळे मराठीसाठी जागा व्हा असं कोणच सांगत नाही. एखादा मराठी चांगला क्रिएटर असेल तो पण हिंदू करत बसतोय आणि त्याच्यामुळे मला मनातून दुःख वाटतं की साला मराठी आहे ना आपण मराठी खत्रेमध्ये आता त्याच्या विरुद्ध कोण त्याच्या साईडने बाजूने कोण बोलत नाही आहे. आणि मला सुटलं नाही बोलावं. भले 2 टाईम डाळ भात खाईल. माझ्या आईवडिलांना मी सांगितलं, माझ्या बायकोला सांगितलं 2 टाईम डाळ भात खाऊ. मला पाठिंबा देणे पण भरपूर. आज मला भरपूर जण आहेत ते स्वतः गुगल पे महिन्याला पाठवत असतात. 500 असतील, 1000 असतील. मी त्यांचं खरंच आभारी आहे. आणि ह्यांचं उपकार जे आहेत ना त्याच्यामुळे मला असं वाटतं माझं घर चालतंय. मी तुम्हाला असं वाटतं असेल अरे मग काय तुझ्या अवकात नाही लायकी नाही तर कशाला बोलतोय, आपलं घर बघ ना, असे पण भरपूर लोक बोलतात. पण मित्रांनो कसं आहे ना हा विचार जर का सगळ्यांनी जर का असाच विचार केला की आपलं घर बघावं तर मला असं वाटतं मग ती गोष्ट चुकीची आहे. समाजासाठी बोलणं हे अत्यंत गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं. मी सामाजिक गोष्ट पण तुमच्यासमोर मांडणार. एक यूट्यूब चॅनल आता मी घेऊन येते, उद्यापासून लॉन्च करतो आहे. त्यात मी समाजाचे विषय एक असं वाटतं ह्या समाजासाठी आपण समाजाचं देणं लागतो म्हणून काही व्हिडिओज मी मोटिवेशनल व्हिडिओज म्हणून सुरू करणार चॅनल. ते पण मी तुम्हाला त्याची लिंक देईल, ते पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि महत्त्वाची गोष्ट आता मध्यंतरी लालबागचे माझे व्हिडिओज केले त्यात माझी बऱ्यापैकी चांगली कमाई झाली. त्याच्यामुळे मला असं वाटलं मला भरपूर जण बोलतात अरे बॅकग्राऊंड चेंज कर हे ते, म्हणून मी आता हे बॅकग्राऊंड हे लावलं. पण हे पण मागे थोडंसं गणलं आहे तर आता मी एक पडदा ऑर्डर केला आहे 300 रुपयाचा. तो आज येईल, उद्यापासून चांगले असेल. एक रिंग लाईट ऑर्डर केलेली आहे. मला खरं तर ही रिंग लाईट माझ्या एका मित्राने दिली गिफ्ट आणि खरंच मी त्याचा आभार मानतो. कारण मला तो बोलला कुणाल तू बोलतोयस ना त्या सगळ्या गोष्टी आवडतात, सगळ्या गोष्टी माझ्याकडून तुला हे बक्षीस गिफ्ट आहे. असे भरपूर काही लोक देत असतात. जेव्हा आपण समाजासाठी बोलतो ना तेव्हा या गोष्टी आपल्याला मिळत असतात. आणि जेव्हा समाजासाठी बोलतो ना तेव्हा मी तुम्हाला खरं सांगतो स्वामीन शपथ सांगतो स्वामीने कधीच कमी नाही दिलं. या साईबाबांनी कधीच मला कमी नाही दिलं. दर महिन्याला मी तुम्हाला गेल्या महिन्याचं उदाहरण देतोय. माझं गेल्या महिन्याला असं वाटत होतं 2 दिवस बाकी होते. मी म्हटलं आता होतील का नाही, पण माझा तो लालबागचा व्हिडिओ व्हायरल गेला आणि त्याच्यानंतर चांगली अमाऊंट मला मिळाली. मला हे खरंच अत्यंत बोलताना मी कधी कधी चमत्कार हा होतोय का साईंचा किंवा स्वामींचा असं मला वाटतं. आणि तुमच्यासारखी काही लोक आहेत जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे, जे मला मदत करतात, त्यांचं खरंच मी आभार मानतो. तुम्ही आजपर्यंत माझ्यासोबत जसं राहिलात तसं कायम राहा. बाकी काही जण बोलतात अरे बाबा रे तुझी लायकी काय, जसं मी एका व्हिडिओ सांगितलं होतं जी आपली सॅलरी असते ती आपली लायकी असते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, माझे काही सबस्क्रायबर आहेत, काही लोक आहेत जे बोलतात नाही तू हे सोडू नकोस. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांना आता माझे व्हिडिओज आवडतात, लोकांना माझ्या गोष्टी पटतात. मी त्या कमेंट्स बघतो. आज मला कमेंट्सला तुम्हाला रिप्लाय द्यायला जमत नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो माझी मेंबरशिप घ्या. कारण मेंबरशिप जर घेतील
असतील त्यांच्या कमेंटला मी रिप्लाय करू शकतो, कारण नाहीतर बरेच कमेंट असतात त्यांना रिप्लाय करू शकत नाही. जे छोटे व्हिडिओज असतात जे व्हायरल नाही होत त्यांना मी रिप्लाय देतो. म्हणूनच मी काम हे म्हटलं बाजूला ठेवूयात, थोडा वेळ ह्या समाजासाठी देऊयात. जर का समाजाने चांगला रिस्पॉन्स मला दिला, मला प्रतिक्रिया चांगली त्यांची आली, तर मी ह्याच माध्यमातून तुम्हाला जनजागृती करण्याचं काम करत राहील. आणि आता मोटिवेशनल व्हिडिओजचा एक चॅनल मी घेऊन येतो, जसं तुम्हाला सांगितलं तो एक वेगळाच विषय असेल. त्याच्यामध्ये हे राजकारण वगैरे काही गोष्टी नसतील. आणि माझी भूमिका ही प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत आलो, माझी हिंदी विरोधी किंवा मग UP बिहारच्या विरोधात भूमिका नाही आहे. माझी मराठींच्या पण विरोधात भूमिका आहे. जे मराठी असून पण मराठी विरोधात बोलतात ना, त्यांच्या मी विरोधात आहेत. आणि जे माझे UP बिहारचे लोक आहेत, काल मी दशावतार बघायला जेव्हा गेलो होतो ना, काही हिंदी लोक तिकडे चित्रपट पाहण्यासाठी म्हणून आले होते. तर अशा लोकांचा सन्मान आदर केलाच पाहिजे. अशा लोकांना या महाराष्ट्रात आपण जागा दिलीच पाहिजे. जर आपल्याबरोबर मिळून मिसळून राहणं असेल तर मग ते आपलेच आहेत, ते आपले मराठीच आहेत. ह्या विचाराचा मी आहे. माझं बाकी असं दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू नाही की बाबा रे UP बिहारच्या लोकांना मी हेट करतो, असं बिलकुल नाही आहे. माझा मराठी पण आहे, जो माझ्या मराठीला अपमानित करतो त्याला मी हेट करतो. एवढीच माझी भूमिका मित्रांनो. जी राजसाहेबांची भूमिका आहे तुम्ही नीट समजली पाहिजे. काही राजकीय लोक आहेत ना, ते उगाचच राजसाहेबांना बदनाम करतात आणि माझ्या पण व्हिडिओ खाली कमेंट करतात. ते सगळे पेड IT सेलवाले आहेत. ती IT सेलची भीक मला पण आली होती, पण मी ती घेतलेली नाही आहे. का तर बाबा या समाजासाठी एक बोलतात ना, निडरपणे डोळ्यात डोळे घालून बोलण्याची एक हिंमत मला तुमच्याकडून जी मिळते. आज मला किती लोक बोलतील की अरे बाबा रे तुझे काय अवकात नाही आणि तरी तू बोलतो वगैरे. असू दे, या समाजासाठी जागृत करण्याचं काम मी करतो ना, मला असं वाटतं तेच खूप मोठं आहे. आणि तुमचा जर का पाठिंबा सपोर्ट माझ्यामागे असेल तर मित्रांनो, आपण एकजूट होऊया मराठीसाठी. आणि मराठीसाठी यूट्यूब हे जे असं माध्यम आहे, सोशल मीडिया असं माध्यम आहे जे लोकांपर्यंत राजसाहेब प्रत्येकाला बोला, सारे तुम्ही रील्स करता, सगळ्या गोष्टी करतायत ना, तर हे असं एक माध्यम तुम्ही हे सोशल मीडियाचं लोकांच्या जनकल्याणासाठी, समाज कल्याणासाठी वापरा. लोकांना जागृत करा. आणि ते काम मला असं वाटतं मी करतो या चॅनलद्वारे. ह्यातच मला आनंद आहे. बाकी मित्रांनो, तुम्हालाही काय मदत मला करायची असेल, काही गोष्ट असेल तर मला मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर मेसेज करा. तुमची मदत माझ्यापर्यंत पोचवा, एवढंच सांगेल. तुर्तास थांबतो मित्रांनो. बाकी काही असेल मला तुम्ही मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर मेसेज करायचा, मी प्रत्येकाला रिप्लाय देतो. आणि तुमचा मी आभारी आहे की तुम्ही 77,000 सबस्क्रायबरपर्यंत, सदस्यांपर्यंत मला पोहोचवलं, नेऊन ठेवलं. लवकरच आपले 1 लाख पण होतील आणि तेव्हाही एक चांगला लाईव्ह करूयात. सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात. आता मी काही गोष्टी सांगितल्या नाहीत. 1 लाख झाल्याच्यानंतर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.